अध्यक्ष महोदय, मला आपल्या अनुमतीने सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी माहिती द्यायची आहे की एकंदर जे काही लाडकी बहीण योजनेचे रजिस्ट्रेशन फॉर्म्स जे आलेले होते ते साधारणपणे 2,63,83,589 इतके फॉर्म्स होते आणि यापैकी साधारणपणे 2,43,82,936 इतके फॉर्म्स हे विभागाने ग्राह्य धरले। ज्या आकडेवारीचा 26 लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केला ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती। साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य समोर बसलेले वरिष्ठ सदस्य आहेत, अनेक वर्ष त्यांनी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेलं आहे। एखादा विभाग ज्या वेळेला एखादी योजना आणतो त्यावेळेला दुसऱ्या विभागाच्या डेटाचा त्यांच्याकडे ॲक्सेस नसतो, तो आपल्याला त्या विभागाकडून मागवायला लागतो। उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाकडून राबवली जाते। नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभाचा डेटा जो आहे तो कृषी विभागाकडे असतो, तो आम्हाला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे काही कॉमन लाभार्थी आहेत, मग त्याच्यामध्ये त्यांना 1000 नमो शेतकरीचा लाभ मिळतो आणि वर्षे 500 जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतनं मिळतात। तसंच माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागांकडे या संदर्भातली माहिती महिला व बालविकास विभागानेच मागितलेली होती। त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने साधारणपणे 26 लाखाचा डेटा दिला जो आपण या ठिकाणी आता सभागृहासमोर मांडला। या डेटाचा आम्ही पूर्णपणाने क्रॉस व्हेरिफिकेशन केलं। क्रॉस व्हेरिफिकेशन करत असताना साधारणपणे त्या 26 लाखापैकी 4 लाखापर्यंतच डेटा असा होता की ज्याला रिवाइज स्क्रुटिनीची गरज होती। बाकी सगळे जे होते हे पात्र लाभार्थी होते, त्यामुळे त्यांना त्या पद्धतीने लाभ सुरू आहे। आता आपण जे काही शासकीय ह्यांच्या संदर्भामध्ये आपण विचारलं 8,000 जे आपण बोगस विचारले तर ते 8,000 बोगस नसून ते 8,000 शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीने लाभ घेऊ शकत नाहीत। म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या 5-6 महिन्यापासून सुरू आहे। म्हणजे मी इथे सांगलीचं सुद्धा आपल्याला उदाहरण देऊ इच्छिते की सांगलीमधले सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामधले किंवा इतर शासकीय याच्यामध्ये काम करणारे जे आहेत त्यांची सुद्धा रिकव्हरीची जी काही प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी 10,500 असतील, कोणाचे 4,500 असतील, म्हणजे ज्या महिन्याला त्यांना वितरित झाले त्यानुसार आहे आणि ही प्रक्रिया साधारणपणे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या जिल्ह्यांची पूर्ण होईल। आता 12,000 जे आपण पुरुषांचं म्हटलं तो खरं तर आकडा साधारणपणे 12 ते 14,000 मध्ये येतो। ज्या वेळेला ही योजना सुरू केली त्यावेळेला निदर्शनास आलं की अनेक अशा महिला आहेत ज्यांचं स्वतःचं वैयक्तिक बँक खातं नाहीये, त्यांचा आधार कार्डला त्यांच्या घरातला जो पुरुष असेल, मग वडील असेल, भाऊ असेल किंवा पती असतील यांच्या अकाउंटवर ते शासकीय योजनांच्या वेगवेगळ्या लाभ घेतात। म्हणजे लाडकी बहीणच नाही पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा बहुतांशी योजनांचा लाभ हे त्यांच्या घरातले जे पुरुष आहेत त्यांच्या खात्यावरती घेतात। त्यांचं स्वतःचं स्वतंत्र खातं नसल्यामुळे त्यांच्या आधार कार्डला सुद्धा अनेक पुरुषांचे म्हणजे घरातल्याच पुरुषांचे अकाउंट हे त्यांनी लाभासाठी दिलेले होते। त्यामुळे त्या संदर्भातलं सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आम्ही साधारणपणे केलं आणि त्याच्यामध्ये कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून ही पावलं उचलत असताना ती 12-13 हजार एकदम आपण वगळून जर त्याच्यातल्या खरंच लाभार्थी आहेत पण त्यांची बँकचं खातं नाही म्हणून घरातल्या पुरुषाचं त्यांनी खातं दिलेलं आहे, यामुळे ते लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्या संदर्भातली आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापासून राबवली। त्याच्यात बऱ्यापैकी अशाही केसेस आम्हाला आढळल्या की त्या खरंच बेनिफिशरी आहेत पण त्यांची अकाउंट त्यावेळेला नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या यांचे त्यांनी त्या पद्धतीनं दिलेले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीनं प्रक्रिया करत असताना ई-KYC जे आपण सुरू केलं याला साधारणपणे आम्हाला 8 ते 9 महिन्याचा कालावधी ती ई-KYC प्रक्रिया ज्याच्यात 13 बाबी पूर्ण कराव्या लागतात मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता येत असते, तर ती आम्ही सुरू केली आणि ई-KYC झाल्यानंतर याच्यामध्ये आणखीन जो सुरळीतपणा आहे या सगळ्या संबंध लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये म्हणजे उल्लेख या ठिकाणी केला। मी
सर्वात पहिला जो लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय काढला त्यामध्येच या सगळ्या बाबी समाविष्ट केलेल्या होत्या आणि साधारणपणे मी आपल्याला पुन्हा एकदा सभागृहाला माहिती देऊ इच्छिते की टोटल रजिस्ट्रेशन जे आलेलं होतं ते 2,63,83,000 होतं. त्यापैकी 2,43,42,936 म्हणजे जवळपास 20-22 लाख जे रजिस्ट्रेशन फॉर्म्स होते हे त्यावेळेला सुद्धा त्याचं रेक्टिफिकेशन झालेलं होतं. नाहीतर पहिल्याच ह्याला 2,63,00,000च लाभार्थी असते, ते 2,43,00,000 होते म्हणजे 2.43 होते. म्हणजे व्हेरिफिकेशनची प्रोसिजर ही सुरू असताना साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्ण स्क्रुटिनीची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी स्थगित होती आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ज्या वेळेला सगळ्या विभागांना आम्ही त्या संदर्भातलं खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्येच त्या संदर्भातल्या सगळ्या विभागांना पत्र आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन डेटासाठी दिलं होतं. कारण इतर विभागांचा डेटा हा आपण ऍक्सेस करू शकत नसतो एखादं डिपार्टमेंट. तर त्या ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये जशी त्यांच्याकडनं हा सगळा डेटा प्राप्त होत गेला त्या पद्धतीने याच्यामध्ये सुधारणा ही केली गेली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी ई-केवायसीची प्रक्रिया आहे, साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया डायरेक्ट डीबीटी योजना ज्या वेगवेगळ्या खात्याकडून राबवल्या जातात ह्या सगळ्यामध्येच ई-केवायसीचं धोरण हे घेतलं जात असतं. पण ते घेत असताना काही 13-14 बाबींची त्याच्यामध्ये पूर्तता कॉम्प्लायन्स करावे लागत असतात. त्या दृष्टिकोनातून हा 7-8 महिन्याचा कालावधी जरी लागला तरी ज्या विभागाकडून आम्हाला जानेवारी महिन्यापासून डेटा मिळाला त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आजही ई-केवायसी प्रक्रिया करत असताना 31 डिसेंबरपर्यंत त्याची शेवटची मुदत आहे. पण साधारणपणे 2.25 कोटीपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी झालेली आहे. म्हणजे पुढच्या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये पण जी लाभार्थ्यांची संख्या आहे त्यांना ई-केवायसी करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीचा विषयच नाही. खरं तर सन्मान्य सदस्यांनी सुरुवातीलाच उल्लेख केला की लाडकी बहीण योजनेला विरोध नाहीये. हा लाभ जो आहे हा माता भगिनींनाच मिळालेला आहे. काही ठिकाणी पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली, ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सुद्धा सांगायचंय की या योजनेला 1 वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना, त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही त्रुटी सुधारणा ह्या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. आणि राज्यातील काही वर्षांची या ठिकाणी आकडेवारी ही आपल्या सर्वांसमोर ठेवायची आहे. खरं तर 2019-20 मध्ये मेळघाटमधली तीव्र कुपोषणाची जी संख्या होती ही बालमृत्यूची जी संख्या होती ही 243 होती. ती आता 2024 म्हणजे 20ला कमी होऊन 2013 वर आली, 21-22ला 195 वर आली, 22-23ला 175 वर आली, 23-24ला 156 वर आली, 24-25ला 141 वर आली आणि 25-26ला आता 97 पर्यंत आहेत. हे असं जरी असलं तरी यात एकही बालमृत्यू होऊ नये ही साधारणपणे सरकार म्हणून आपली भूमिका आहे. राज्यातील 2023च्या नोव्हेंबरमध्ये सॅमची जो पर्सेंटेज होता हा 1.33 होता, 2024 मध्ये 0.79 आणि 25 मध्ये 0.41 आणि मॅमचा जो आहे तो 3.84 वरून 2025 मध्ये 2.65 आलेला आहे. असं जरी असलं तरी ज्याचा उल्लेख प्रवीण भाऊ आपण या ठिकाणी केला, पहिल्या 100 दिवसाचा आराखडा ज्या वेळेला आम्हाला विभागाला दिला होता, पहिला आत्ता जो आहे तो 150 दिवसाचा कार्यक्रम आहे. पहिल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कुपोषणावर आम्ही साधारणपणे ते 100 दिवस प्रभावीपूर्ण काम केलं आणि हा जो पर्सेंटेज आहे 2024 मध्ये जो 3.32 होता हा खाली उतरून 2.65 वर आला. आणि पुढचे 3 वर्ष सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली अधिकाधिक कुपोषण या मुद्द्यावरच काम करणार आहोत. अर्बन एरियाजमध्ये सुद्धा UCDC हे अर्बन सेंटर्स आपण सुरू केले ज्याच्यामध्ये ओबेसिटी आणि कुपोषण या दोन्ही मुद्द्यांवर सभापती महोदय काम करण्यात येईल. आणि मेळघाटच्या संदर्भातील ज्याचा विषय संजयजींनी, खोडके साहेबांनी सुद्धा, उमाताईंनी सुद्धा या ठिकाणी मांडला, आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग यांची एक स्पेशल टास्क टीम आम्ही त्या ठिकाणी फॉर्म करून पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये यावर्षी जो आकडा कमी झालेला आहे तो आणखीन कसा कमी होईल
यासाठी वेगवेगळे त्यांच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात येतील. याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन प्रोग्राम सुद्धा आम्ही इन्क्लूड करू आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, महिला बालविकास विभाग आणि तिथल्या जिल्हा परिषदेच्या तिथल्या ह्याच्यातलं एक नोडल ऑफिसर त्या संदर्भातलं नेमून ही मेळघाटची कुपोषणाची संख्या ही अधिक पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये कमी आणण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं जाईल. कुष्ठरोगी किंवा महारोगी जे असतात यांना बऱ्याचदा त्या महारोगातून किंवा कुष्ठरोगातून सुद्धा बाहेर आल्यानंतर नॉर्मल जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांना भिकारी म्हणून संबोधित केलं जातं किंवा बऱ्याचशा वेळेला या रोगातून ते पीडित असतात म्हणून त्यांना त्या एका क्षेत्राकडे ढकललं जातं. यात फक्त सुधारणा एक सुप्रीम कोर्टाने सगळ्याच राज्यांना ते आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ही समिती स्थापन झाली की जिथे जिथे त्या शब्दाचा प्रयोग झालेला आहे कुष्ठरोग किंवा महारोग हे त्या याच्यातून सेक्शन 9 आणि 26 मधनं वगळण्यात यावं. ही इतकी दुरुस्ती आपण करतोय. वरिष्ठ सदस्य महोदयांनी कुष्ठरोग्यांच्या संदर्भातली जी सविस्तर माहिती मागितलेली आहे ती मी अधिवेशन संपायच्या आत पटलावर ठेवीन. आणि खरं तर अतिशय साधारणपणे ज्या वेळेला आपले शेल्टर होम्स असतात इथे या पद्धतीचे ज्या वेळेला महारोगी किंवा कुष्ठरोगी येतात त्यावेळेला त्यांचं संगोपन असेल, त्यांना मेडिकल ट्रीटमेंट असेल, त्यांना फूड आणि शेल्टर असेल हे आपण देण्याचं काम करतो. आणि हा जो आपण शब्द वगळण्याचाही विषय जो आणलेला आहे हा खरं तर तसं पाहायला गेलं तर त्यांच्या मानसिक दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे महारोगी किंवा कुष्ठरोगी जे असतात हे रिकवर झाल्यानंतर सुद्धा त्यांना त्या कॅटेगरीमध्ये जे बघितलं जातं किंवा बरेचसे ज्या वेळेला या रोगातून ज्या वेळेला पीडित असतात त्यावेळेला त्यांना जी काही म्हणजे त्या एका क्षेत्राकडे त्यांना ढकललं जातं त्या दृष्टिकोनातून त्यांना पुढच्या कालावधीमध्ये संबोधित केलं जाऊ नये या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल झाली होती आणि त्यानुसार त्या सगळ्या सेक्शन 9 आणि 26 मधून ते वगळण्याच्या दृष्टिकोनातून त्या सूचना सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या आहेत. कुष्ठरोगीच्या संदर्भातलं जे निर्मूलन आहे किंवा त्यांच्या वेगवेगळ्या ज्या उपाययोजना आहेत ह्या खरं तर हेल्थ डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतात. पण तरी सुद्धा हेल्थ डिपार्टमेंट आणि महिला व बालविकास त्या संदर्भामध्ये आणखीन काय चांगल्या ठोस उपाययोजना करू शकतं किंवा त्यांच्या आकडेवारीनुसार रिकव्हरी झाल्यानंतर पोस्ट रिकव्हरी किंवा थ्रू दॅट प्रोसिजर ऑल्सो त्या दृष्टिकोनातून योग्य त्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या केल्या जातात.